नमस्ते भारत, WH न्यूज डिजिटल में आपका स्वागत है। मैं हूं विजय खौसे। आज के खबर के प्रायोजक है एश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर, वाड़ी, नागपुर। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। राजनीति हो या सामाजिक, क्राइम हो या भ्रष्टाचार की, अन्याय हो या अत्याचार की, हम देते हैं निडरता से खबर को महत्व। आप भी खबर को महत्व देकर हमारे चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देकर मदद करें। आइए सुनते हैं आज की पत्रकार परिषद। मी उमेश कोराम, मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच, आणि माझ्या सोबत आहेत रणजित तिपे। हे यूपीएससी 2018 ला पास झालेले विद्यार्थी आहेत आणि एनआयसी आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत। यूपीएससी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारतातली सर्वोच्च जी परीक्षा आहे त्या यूपीएससी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारल्याबद्दल ही पत्रकार परिषद आहे। आणि हे आरक्षण जवळपास मागील 8 वर्षापासून नाकारले जाते आणि कुठलीही नियमबाह्य गोष्टी करून यूपीएससीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना, ज्यांना नॉन क्रिमिनल मिळते, ज्यांना नॉन क्रिमिनलच्या माध्यमातून राज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार अशी पदं मिळतात, पूर्ण भारतभरात फक्त भारत सरकारचा डीओपीटी विभाग आहे जो पीएमओच्या अंडरमध्ये येतो, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेडिंग, त्याला भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणतात। त्या विभागाच्या माध्यमातून यूपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नियुक्त्या मिळतात, सर्व्हिस अलोकेशन किंवा कॅडर अलोकेशन मिळते। तर या डीओपीटीच्या माध्यमातून या ओबीसी विद्यार्थ्यांचं आरक्षण ऍक्च्युअली नाकारले जातं आणि वारंवार या सगळ्या गोष्टी होत असताना 2016 ला सर्वप्रथम 2015-16 ला पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत। तर असे विद्यार्थी मद्रास हायकोर्ट, चेन्नई हायकोर्ट, कॅट, दिल्ली हायकोर्ट अशा ठिकाणी गेलेत आणि सर्वच ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागले आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे डीओपीटीला सांगण्यात आलं की हे विद्यार्थी ओबीसी आहेत, यांना तुम्ही नियुक्त्या द्या। परंतु डीओपीटी, जे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेडिंग, हे 2017 ला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि 2017 पासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे। भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन नावाची केस आहे आणि 2017 पासून ती केस सुरू आहे। अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली नाही। त्याआधी तुम्हाला माहित असेल, उच्च न्यायालय सुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा डीओपीटी विरोधात गेली आणि आतापर्यंत ही केस सुरू आहे, हिअरिंग होत नाही। मागील सर्वश्रुत तुमचे जे सीजीआय, आपले सीजीआय जे होते, एक सीजीआय चंद्रपूर साहेब, त्यांच्या बोर्डात सुद्धा ही केस होती, 1.5 वर्ष त्यांनी हात लावला नाही। आणि त्यानंतर सुद्धा आता एक ऋषिकेश रॉय, ते जज होते सुप्रीम कोर्टात, ते रिटायर्ड झाले 21 तारखेला। त्या विद्यार्थ्यांना मोठी चिंता आलेली आहे। मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूनी आहे, तर नक्कीच यांना त्यामधलेच एक विद्यार्थी आहेत। आणि या सर्वांनंतर या विद्यार्थ्यांना वाटले की एनसीपीसी नावाचा एक मोठी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी भारतामध्ये आहे, जे मोदी साहेब नेहमी सांगत असतात की आम्ही ओबीसींना आता कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलेला आहे एनसीपीसीला। त्याचे अध्यक्ष जे आहेत ते एनआयसी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत आणि विदर्भातले आहेत आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत। तर याच गोष्टीने त्यांनी सगळी टीम बनवून हंसराज अहिर साहेबांना जवळपास ते जेव्हा ते चेअरमॅन झाले त्या दिवशीपासून भेटणं सुरू केलं आणि तुम्ही समजू शकता इतकी मोठी पोस्ट IRS, IPS, IAS ची त्याचे आई बाबा सुद्धा किंवा हे किती वेळा भेटले असणार। तर हे सगळं भेटल्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एनसीपीसीच्या चेअरमॅनला सर्वोच्च न्यायालयाच्या जजचे पॉवर असतात। सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे आणि डीओपीटी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा। हंसराज अहिर साहेब एक पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागवू शकतात, परंतु आजपर्यंत यांनी 50 निवेदन दिल्यानंतर सुद्धा, 50 वेळा भेटल्यानंतर सुद्धा हंसराज अहिर साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्र डीओपीटीला पाठवलं नाही। त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आलेला नाही। या विद्यार्थ्यांना अजून काहीही माहिती नाही। तर आमची तुम्हा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे कोणतं सरकार आहे किंवा कोण त्या बॉडीचे अध्यक्ष आहे किंवा कोण जज आहेत, यापेक्षा हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांची संख्या 985 आहे आणि जवळपास महाराष्ट्रात 150 विद्यार्थी आहेत आणि ह्या 150 विद्यार्थ्यांनंतर प्रत्येक वर्षी ती संख्या वाढत चाललेली आहे। आणि कोण लोक आहेत, तर एसटी डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात त्यांची मुलं, एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांची मुलं, अनुदानित शाळेतल्या शिक्षकांची मुलं, महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची मुलं, त्यानंतर सेल असेल, गेल असेल, पीएसयू जे असतात त्यांचे, WCL असेल, तुम्हाला WCL माहिती आहे, त्यांचे मुलं, एनटीपीसीतले मुलं, बँका असतात,
SBI असेल किंवा ICICI असेल, कुठल्या छोट्या ज्या बँका असतात किंवा नॅशनलाइज बँक आहेत, अशा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खाजगी एम्प्लॉई समजते आणि हे सगळं नाकारत आहे. तर तुमच्या माध्यमातून एक प्रेस घेण्याचं कारण हेच होतं की हा मुद्दा केंद्र सरकारला सुद्धा कळावं आणि NCPCच्या चेअरमॅन साहेबांना सुद्धा कळावं. आम्हाला असं वाटतंय की हा जर मुद्दा हंसराज अहिर साहेबांनी घेतला तर 10 दिवसात हा मुद्दा निकाली लागू शकतो. इतकं फक्त काम आहे आणि 7-8 वर्षापासून ही पोरं सगळे फिरतायत, भारतभर फिरतायत. धन्यवाद. सर्वात प्रथम तर हे सरकारी अधिकारी बनू इच्छित आहेत, त्यामुळे आंदोलनाकडे जाणार नाही आणि कोर्टाच्या माध्यमातून गेले. दिल्ली हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आणि केरळ हायकोर्ट या तिन्ही हायकोर्टमध्ये जिंकलेत, कॅटमध्ये जिंकलेत. चेन्नई आणि केरळच्या कॅटमध्ये जिंकलेत. जे बेंचेस असतात त्या बेंचेसमध्ये जिंकलेत आणि त्यानंतर DOPT म्हणजे भारत सरकारच्या पोरांच्या विरोधात गेलेले आणि ते एकतर DOPT त्या विरोधात गेलेली आहे, सुनवाई लवकर झाली पाहिजे. परंतु मागच्या 7 वर्षापासून आमचा प्रॉब्लेम तोच आहे की 7 वर्षापासून सुनवाई झालेली नाही. केस लिस्ट होते, बोर्डावर कधीच येत नाही, त्यामुळे यांचे दिवस चाललेले आहेत. मग यामध्ये आता एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे NCBC, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ही बॉडी काहीतरी इंटरव्ह्यू करू शकते. ही बॉडी PMO ला पत्र लिहू शकते, PMO मध्ये इंटरव्ह्यू करू शकते, DOPTच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेऊ शकते, त्यांना सांगू शकते की केस लवकर निकाली लावा. विद्यार्थ्यांची अशी मागणी नाही की आमच्या फेवरने निकाल लावा, जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही इन आहोत की आउट. इतकीच विनंती. हा 985च्या जवळपास विद्यार्थी भारतभर आहेत. आपल्या महाराष्ट्रातील 150 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. काही विद्यार्थी असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये पण लागले. UPSCच्या माध्यमातून जे लोक इंटरव्ह्यू देतात UPSCला, अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू पण PSU घेतात. तर त्यामध्ये काही विद्यार्थी लागलेत, काही IAS होण्याच्या ऐवजी IRS झाले. पण असे कित्येक विद्यार्थी आहेत, जवळपास 985-500 विद्यार्थी आहेत, त्यांना सर्व्हिसच मिळालेली नाही. कारण काय की परीक्षामध्ये 1000 जागा असतात फक्त UPSCला आणि पुढच्या वेळी प्री मेन्स किंवा इंटरव्ह्यू पास होईल याची खात्री नसते. आणि हे विद्यार्थी त्या सज्ञामध्ये असतात, त्यामुळे यांचा अभ्यासही तसा बरोबर होत नसेल आणि त्यामुळे कधी जसं यांच्या रणजित तिपेंनी या परीक्षेनंतर 2-3 वेळा मेन्स दिल्या, परंतु पूर्ण क्लिअर होऊ शकले नाही. पण ती परीक्षा क्लिअर झालेली आहे, त्या परीक्षेबद्दलच काहीतरी व्हायला पाहिजे. आणि काही जसं चेटोले नावाचे IRS अधिकारी आहेत, आपल्या लाखनी भंडाऱ्याचेच आहेत ते, तर ते IRS मिळालं, त्यांना IAS मिळायला पाहिजे. काही लोकांना दुसरी सर्व्हिस मिळाली. कारण जे विद्यार्थी पूर्ण सलग परीक्षा ओपन कॅटेगरीतून पास करतात त्यांना काही ना काही मिळते. परंतु जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळतो, म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू मध्ये, जसं रणजित तिपे आहे, त्यांना प्री मध्ये किंवा मेन्स मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये कधीतरी OBCचा लाभ यांनी घेतला, त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी ते पूर्ण खाल्ले. यामध्ये नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे हे ऍक्च्युअली सामाजिक प्रमाणपत्र आहे, हे काय आर्थिक प्रमाणपत्र नाही. याच्या इन्कमशी फारसा संबंध नाही. परंतु भारतभर सगळे अधिकारी आणि आपले सगळे जे लोक आहेत हे 8 लाखाची इन्कम आहे म्हणून सांगतात. परंतु जे अधिकारी वर्ग ब, क आणि ड या 3 वर्गात अधिकारी असतात यांच्या इन्कमशी काही संबंध नसतो. 1993चा OM आहे, तो सांगतो की शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचा पगार ह्या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे पगार 20 लाख जरी होत असेल, समजा 2 शिक्षक असणार, 2 शिक्षकांचा पगार 12 लाख 14 लाख होतो, 8 लाखाची लिमिट आहे. पण अशांना सुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळतो. तो प्रमाणपत्र या सर्वांना मिळालेला आहे. तो अधिकार राज्याचा आहे. राज्याने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिल्यानंतर तो केंद्राने ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. कारण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणं हे राज्याचा अधिकार आहे, म्हणजे राज्याच्या अधिकाराचा हनन आहे. दोस्तों, खबर देखने के लिए आपका शुक्रिया. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक नए खबर के साथ, तो बने रहिए WS न्यूज के साथ. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें, विज्ञापन देकर हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.